नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर मृणालिनी सौरभ खैरनार, यशोरत्न हॉस्पिटल नागपूर. तर मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेऊया सुरुवातीच्या दिवसांमध्येच म्हणजेच पहिल्या 3 महिन्यांमध्ये होणाऱ्या पीव्ही ब्लिडिंग म्हणजेच रक्तस्रावाविषयी. तर हे साधारण 20% महिलांमध्ये कॉमन आहे. पण मग याची कारणं काय आहेत हे शोधणं जास्त महत्त्वाचं आहे. तर हे का होऊ शकतं? तर ह्याच्यामध्ये 3 मुख्यतः कारणं असतात, की एक तर हार्मोनल इम्बॅलन्स असू शकतो, दुसरं गर्भाशयाच्या रिलेटेड काही असू शकतं आणि तिसरं बाळाची रिलेटेड काही असू शकतं. तर मग हे काय काय आहे तर हे आपण सुरुवातीपासून बघूया. फर्स्ट ब्लिडिंग होऊ शकते तर ती म्हणजे इम्प्लांटेशन ब्लिडिंग. म्हणजेच काय तर ज्यावेळेस गर्भ तयार होतो आणि तो गर्भाशयाशी जुळणार असतो त्यावेळेस हे ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग होऊ शकतं. हे अगदी सुरुवातीला होतं आणि हे थोडंसंच असतं. त्यानंतर ना काय होऊ शकतं तर ज्यावेळेस बाळ हे आईबरोबर जुळत असतं त्यामध्ये गॅप राहिला तर तिथे रक्त जमा होऊन सब कोरियोनिक हिमॅटोमा हा तयार होऊ शकतो. यामध्येही ब्लिडिंग होतं. तसंच मग याबरोबरच आपला गर्भाशय याच्याबद्दल आपण बोलूया, की गर्भाशयामध्ये एखादा पडदा असेल किंवा गर्भाशयाचा आकार व्यवस्थित नसेल, 2 गर्भपिशव्या असतील, एकाच युनिकॉर्निएट युटरस म्हणजेच एकाच साईडची गर्भपिशवी असेल, तर अशा ह्याच्यामध्ये बाळ वाढणं थोडंसं अवघड असतं आणि अशा मध्ये सुद्धा ब्लिडिंग हे होऊ शकतं. तिसरी गोष्ट काय आहे, की गर्भ हा गर्भाशयात न तयार होता नलिका किंवा अंडाशय किंवा पोटामध्ये ज्यावेळेस जुळतो, त्यावेळेस अशा प्रकारचे ब्लिडिंग्स होऊ शकतात. हे ब्लिडिंग खूप सिव्हिअर असतात आणि त्याबरोबर पोटदुखीचा त्रासही तुम्हाला होऊ शकतो. त्यानंतर ना बाळामध्ये काय प्रॉब्लेम येतील, तर बाळामध्ये गुणसूत्राचे काही प्रॉब्लेम असतील किंवा काही अनुवंशिक आजार बाळामध्ये असतील, तर अशा वेळी निसर्गतःच हे बाळ वाढण्यास कॅपेबल नाहीये म्हणून निसर्ग हा बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस सुद्धा ब्लिडिंग होऊ शकतं. बरं ह्यापैकी कुठलीही कारणं ही तुम्हाला समजू शकतात का? तर नाही. तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्हाला ब्लिडिंग व्हायला लागेल, तर त्यावेळेस तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. ते तुमची तपासणी करून तुम्हाला यापैकी कुठलं कारण आहे ते सांगू शकतात आणि त्याच्यावरती काही उपाय करता येतील का? हेही तुम्हाला कळू शकेल. धन्यवाद.